नमस्कार भावांनो. पोराच्या आयुष्याला असं तसं गोडं लागले तर जिंदगीचं खुळखुळ झाले तर त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अजून एक भर घातले. काय नेमकं मॅटर आहे दादा, जरा थोडं समजून घ्या. सर्वोच्च न्यायालय सुद्धा पोरांच्या आयुष्यासोबत खेळायला लागले दादा, डायरेक्ट खेळायला लागले. सरळ आणि साध्या भाषेत पोराच्या जिंदगीला ऑलरेडी खुळखुळ लागले तर बरोबर आहे, तरी पण वरनं बोखंडी बसायचे सोडत नाहीत. एक तर पोराला करिअरचं टेन्शन आहे, घरात आईबाप किंमत देत नाही ती, गावात लोक किंमत देत नाही ती, आणि त्याच्यामध्ये ही सर्वोच्च न्यायालयाने इस्तू लावून ठेवला दादा. पहिली गोष्ट काय आहे जरा समजून घ्या. सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल. 10वी पास पात्रतेची नोकरी पदवीधराला देता येणार नाही. म्हणजे जर 10वी वरनं एखादी जर व्हॅकन्सी आली तर त्याच्यावर पदवीधर फॉर्म भरू शकत नाही. हे सर्वोच्च न्यायालयानं काय दिलंय, हा निर्णय दिलाय. सर्वोच्च न्यायालयाला एक विनंती आहे, जर एखादं पोरग पदवीधर झाले, डिग्री झाले, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग किंवा PG झाले, तरी पण तो 10वी वरच्या व्हॅकन्सीचा फॉर्म भरत असेल तर भारतात बेरोजगारी किती, बरोबर आहे. मग ह्या पोरांनी फक्त शिकायचं, मग काय लग्नात फक्त डिग्री काय नावाचं पुढे लावायचे का, ह्याच्यासाठीच आहे का फक्त. पुढे काय म्हणले दादा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचा बँकेचा निर्णय झाला. आता पुढे काय दादा, हो का बघा इथं तुम्हाला थोडं झूम करून जरा व्यवस्थित मॅटर आहे का. काय म्हणले बघा, काही सरकारी नोकरी या कमी शैक्षणिक पात्रता असल्यासाठीचे असतात, त्या जागेवर पदवीधर किंवा उच्च शिक्षितांना नोकरी द्यायला नको. आता मला सांगा, काय काय लोक पोलीस भरती करतात 12वी वरनं असतात, बरोबर आहे. मग याच्यामध्ये पण पदवीधर फॉर्म भरणार नाही का. आता साधी गोष्ट आहे, आता ग्रुप डी आहे दादा, मग ग्रुप डी मध्ये पण ग्रॅज्युएशन वाली पोरं असतात दादा, PG वाली पोरं असतात, मग यांनी पण हा फॉर्म भरायचा नाही का. सर्वोच्च न्यायालयाने एकाच बाजूने विचार केलाय वाटतं, बाकीच्या बाजूला काय मोकळं सोडलेत काय. ही म्हणजे दोष कुणाचा आहे हे तर आता तुम्हाला कळायला लागलं असेल भावांनो. म्हणजे पोरांना फक्त शिकायचं, नुसतं शिकायचं. सरकारला दाद्या काय करायचं दाद्या, नुसत्या फी जमा करायच्या कच काटून. सरकार आपल्याला प्रमाणपत्र देतोय, घ्या डिग्री पास आउट झालोय, आपण पण स्टेटस ठेवतोय, आणि वरनं सर्वोच्च न्यायालय म्हणते 10वी पास भरतीला तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. थोडं तरी काहीतरी लाज वाटायला पाहिजे ह्या सरकारला. सर्वोच्च न्यायालय हा निर्णय आहे ना दाद्या, लय जणांच्या आयुष्याला घोडे लावणार आहे दाद्या. हा निर्णय सहजासहजी पोरांनो फ्रँक मध्ये निर्णय घेऊ नका दाद्या. जर दाद्या 10वीच्या व्हॅकन्सीवर जर पोरग पदवीधर फॉर्म भरत असेल तर या भारतात दाद्या किती बेरोजगारीचं प्रमाण वाढले हे सगळ्यांना समजायला पाहिजे. आता लांब कशाला दाद्या, पोलीस भरतीला दाद्या इंजिनिअरिंग वाले फॉर्म भरतात, 12वी वरचे पोलीस भरती, BA BCom BSc MSc इंजिनिअरिंग वाले, डॉक्टर वाले हे सुद्धा याच्यामध्ये फॉर्म भरतात. मग आता मला सांगा, पोलीस भरती 12वी वर नाही दाद्या, मग मला सांगा दाद्या डिग्रीचा याच्यावर फॉर्म भरू शकत नाहीत का लोक. ग्रुप डी दाद्या, ग्रुप डी ला तर दाद्या इंजिनिअरिंग वाले सगळे फॉर्म भरतात, BSc वाले भरतात, MSc वाली BA वाले सगळे भरतात. मग आता ग्रुप डी चं सुद्धा आम्ही फॉर्म भरायचा नाही का. मग तुम्ही काय करा दादा, ती आता असल्या निर्णयाविरुद्ध दाद्या पोरांनो, असल्या टायमाला ह्यात सरकार पण काय बोलणार नाही दादा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्ही कशा हस्तक्षेप करू शकतो, नाही तिथे इथं गोधरा कांड वगैरे झालं ना, तिथं सगळं हस्तक्षेप करतात, पण पोराच्या आयुष्याबद्दल एक जण कोण ह्याच्यावर बोलणार नाही, 100% गॅरंटी देऊन सांगतो दादा. आणि आपण बसतोय दादा, हातात आपल्याकडे फक्त आता तुम्ही ह्या सर्वोच्च न्यायालयाला एक विनंती, तुम्ही आमच्या हातात खुळखुळ द्या. नाहीतर आम्हाला एक काम करा दादा, कुठेतरी टोळ नाक्यावर ठेवा, का तर आता शेवटी नोकऱ्याला महत्वाचे झाले द्या, आणि तुम्ही असं गचागच निर्णय देतात. इथं आई बापानं पण आम्हाला फाट्यावर नकोलले, गावानं पण फाट्यावर नकोलले, आता तुम्ही पण फाट्यावर नकोला दाद्या. आणि वरनं म्हणायचं तरुण पोरं डिप्रेशन मध्ये चालले, लय टेन्शन घेऊ नका. असल्या सिस्टीमला दाद्या लाज वाटली पाहिजे दाद्या, खरं सांगतो तुम्हाला. म्हणजे भारतात बेरोजगारीचा मुद्दा किती आहे दाद्या हे आता तुम्हाला पण कळायला लागलं असेल. त्यामुळं जरा थोडा नीट समजून घ्या. 10वी वरच्या ज्या व्हॅकन्सी आहेत ना दाद्या, त्याच्यावर पदवीधर फॉर्म भरणार नाही हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितले. मग आता पोलीस भरतीचं काय होणार, ग्रुप डी चं काय होणार, SSC MTS आहे दाद्या त्याचं काय होणार दाद्या, हे पण आता समजलं पाहिजे. पण पहिली गोष्ट 10वी पास कोण राहणार आहे आता 10वी पास वर. साधी गोष्ट सांगा, सगळी पोरं वेल एज्युकेटेड आहेत. म्हणजे मला तर वाटतं दादा 10वी पास वरच्या ज्या व्हॅकन्सी आहेत ना, ते 10वी वाल्यांचं फॉर्म भरलं, मग बाकीच्या जागा बहुतेक ही रेटने विकणार आहेत वाटायला लागले दादा. का तर भारतात पेपर फुटते,
पैसे भरून भरती पण होते दादा, हे पण सगळं तुम्हाला माहिती आहे. अजून ह्याच्यामध्ये हा निर्णय आहे दादा. हा, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं दादा, तुम्ही पण कमेंट करा दादा. का तर हा मुद्दा हलका नाही, ह्यात लय पोरांचं आयुष्य खराब होणार आहे. आपण फक्त खुळखळ घेऊन बसायचं दादा, दुसरं काही करायचं नाही. हे निर्णय देणं आपण शिक रात्रंदिवस अभ्यास करायचा, शिकायचं आणि ही गाठचं दिशा असं आपल्या अंगावर काय करणार, निर्णय टाकणार आणि आपण परत डिप्रेशन होऊन पोरं सुसाईड करायला लागले ती दाद्या. तरी वर्ण सर्वोच्च नाही, तो पोरांनो तुम्ही सुसाईड करू नका. आता तुम्ही तेच सांगा, आता एवढं फक्त राहिले सर्वोच्च न्यायालयाकडनं, तुम्ही लेकरं काढताना तुम्ही टायमिंग किती असायला पाहिजे, फक्त ह्याचा पण जर तुम्ही निकाल दिला तर लय बरं वाटेल. हा, लेकरं काढायचा टायमिंग असा आहे. आता तेवढंच राहिले, बाकी ऑलरेडी तुम्ही बोकांडी बसलाय, बाकीचं राहिलेलं पण करून टाका, डोक्याला ताप नाही. हा पोरांनो, हा व्हिडिओ शेअर करा, सगळ्यांना कळायला पाहिजे. हा वाटताय तेवढा मुद्दा हलक्यात घेऊ नका, लय घाण मुद्दा आहे हा. ठीक आहे भाऊ, एकदा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि तुमचं मत काय हे एकदा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे भाऊ, धन्यवाद.